आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी। इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा। साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी। नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा। साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननिहित पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा प्रथमा, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा विसरे चरणा संतांचे या, विसरे चरणा संतांचे या, विसरे चरणा संतांचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, बाबाजी सद्गुरु दास तुकार, बाबाजी सद्गुरु दास तुकार। संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे। साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी। प्रस्तुत सेवेचा भंग भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा शब्दातीत असणारी संत संगती, तिचं वर्णन करून संत संगतीतून होणाऱ्या लाभाचं यथार्थ विवेचन करणारा आणि साधूची श्रेष्ठता प्रतिपादन करणारा महत्वाचा चार चरणाचा असा आहे। विठ्ठला विठ्ठला आपलं गाव खूप मोठं भाग्यवान आहे की या ठिकाणी साधूची परंपरा 508 वर्षापासूनची। समाधीला 508 वर्ष झालेली आहेत, परंतु त्याच्या अगोदरही स्वामीजींचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे। मला असं वाटतं, ज्या गावांना साधूची संगती मिळते, ज्या माणसांना साधूची संगती मिळते, ते माणसं सुद्धा सामान्य राहत नाही, ती सुद्धा असामान्य पातळीवर जातात। विठ्ठला कारण जीवनामध्ये संगतीचा प्रभाव असा काही विलक्षण होत असतो। संगतीमुळे माणसं घडलीही जातात आणि संगतीमुळे माणसं बिघडली जातात। दोन्ही गोष्टी आपल्या नजरेसमोर येत असतात। काही माणसं संगतीमुळे उन्नत होतात, काही माणसं संगतीमुळे अवनत होत असतात। एकंदरीत जर पाहिलं तर जीवनामध्ये विकास होण्यासाठी संगती कारणीभूत आहे आणि जीवनामध्ये ऱ्हास होण्यासाठी सुद्धा संगती कारणीभूत आहे। विठ्ठला विठ्ठला कारण असं आहे, मला वाटतं एखादं पुस्तक, एखादा ग्रंथ वाचल्यानंतर त्या पुस्तकातील वा ग्रंथातील विचार आपल्या जीवनामध्ये किती प्रभावीपणे परिणामकारक ठरू शकतात, हा भाग विचाराचा आहे।
एखादं कथा कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर त्यातील विचाराचा आपल्या जीवनावर कितपत प्रभाव पडू शकतो हाही भाग तसा विचाराधीन आहे. परंतु एखाद्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहिल्यानंतर त्याचे गुण वा अवगुण तुमच्या जीवनामध्ये प्रविष्ट होऊन तत्सम जीवन बनवलं जातं, घडलं जातं. ही उदाहरणं आपण अनेकदा पाहतो. म्हणून एखाद्या माणसाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर त्याचे गुण असतील वा अवगुण असतील त्याचं संक्रमण आपल्या जीवनामध्ये सहजासहजी होतं आणि तद अनुसार आपलं जीवन, आपलं व्यक्तिमत्व, आपलं राहणीमान, आपले आचार विचार या सर्व गोष्टीवर त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आणि एकंदरीतच आपल्या तत्वज्ञानामध्ये संगतीचा खूप मोठा विचार केलेला आहे. साधू संतांनी सांगितलं की संगती नेहमी चांगल्या माणसाची करत जा, चुकीच्या माणसाची संगती करत जाऊ नका. देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये स्पष्ट सांगतात, दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संग हा सर्वथा एव त्याज्य, अर्थात चुकीच्या माणसाची संगती ही सर्व प्रकारे त्यागनीय आहे, त्याज्य आहे. सर्वथा या शब्दाचा अर्थ चुकीच्या माणसाची संगती शरीराने करू नये, चुकीच्या माणसाची संगती वाचेनं करू नये आणि चुकीच्या माणसाची संगती मनानेही करू नये असा त्याचा आशय आहे. आपण पाहतो आता कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी अनुभव घेतलेला असेल मला वाटतं. एरवी लोक एकमेकांना हातात हात देऊन हस्तांदोलन करायचे नाही का, कसं काय चाललंय, काय चाललंय, हाऊ आर यू, हाय वगैरे वगैरे चालू असायचं. परंतु त्या काळामध्ये 5-10 फूट अंतर ठेवून लांबूनच लोक नमस्कार करायला लागले. का? कारण संगती जर शारीरिक केली तर त्याचा दोष, त्याचा रोग, त्याचा आजार आपल्यामध्ये संक्रमित होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून शारीरिक संगती सुद्धा त्या दृष्टीने बाधक ठरते. श्रीमद भागवतातली मोठी कथा आहे. जेव्हा राजा परीक्षित दिग्विजयासाठी निघाले, नगराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की कोणी एक राजोचित आभूषण परिधान केलेला पुरुष आहे, तो गाईला आणि बैलाला मारत आहे, गाई बैलांचं ताडण करत आहे. राजाने तत्काळ आपला अश्व थांबवला, खाली उतरले आणि माझ्या राज्यामध्ये हे दुस्साहस कोण करतो म्हणून राजाने तलवार काढली. राजा परीक्षितीचं महात्म्य खूप मोठं आहे. त्या समोरील व्यक्तीनं, संबंधित व्यक्तीनं जेव्हा राजाचा तो आवेश पाहिला, तो पटकन गेला आणि राजाचे पाय धरले. महाराज म्हटले, मला माफ करा, मला क्षमा करा. तो कोण होता माहितीये तुम्हाला? कोण होता? तो साक्षात कली पुरुष होता, कलियुग होता. राजाच्या पायाचा स्पर्श केल्याबरोबर कलीच्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत, जे अवगुण आहेत, ते राजाच्या शरीरामध्ये संक्रमित झाले, बुद्धीपर्यंत गेले. आणि त्याच दिवशी वनामध्ये राजाकडून एक चूक घडली. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला आणि परिणाम काय झाला की 8 दिवसाच्या आत, 7 दिवसाच्या आत तक्षक दंश होऊन मृत्यूचं नाही का आशीर्वाद पदरामध्ये पाडून घेतला. या सर्व अनर्थाला कारणीभूत काय? चुकीच्या माणसाची शारीरिक संगती आहे. म्हणून चुकीच्या माणसाची शारीरिक संगती करू नये. दुसरी गोष्ट, चुकीच्या माणसाची वाचिक संगती करू नये. याचा अर्थ असा आहे की चुकीच्या माणसाबरोबर आपण बोलू नये आणि चुकीच्या माणसाबद्दल आपण बोलू नये. हा महत्वाचा भाव आहे. कारण ज्ञानोबा सांगतात, मी सांगत नाही, तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयासी भाषण सर्वथा करावे ना, केलियाही ते न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते. ज्ञानोबा वर्णन करतात की अशा माणसाबरोबर आपण बोलू नये, म्हणजे वाचिक संगती त्यांची करू नये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, चुकीच्या माणसाची मानसिक संगती आपण करू नये. मानसिक संगती या शब्दाचा अर्थ चुकीच्या माणसाबद्दल आपण विचारच करू नये. कारण चुकीच्या माणसाचा विचार जर आपण करत बसलो तर त्याचे दोष आपल्या जीवनामध्ये संक्रमित होतात. याचा एक महत्वाचा भाव गीतेमध्ये स्पष्ट केलेला आहे. गीताकार सांगतात, ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि परिणाम बुद्धिनाशात प्रणश्यति. ध्यायतः पासून प्रणश्यती पर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा मानसिक संगतीचा परिणाम आहे. म्हणून चुकीच्या माणसाची आपण मनाने सुद्धा संगती करू नये. एका ठिकाणी कबीर महाराज सुद्धा सांगतात की मग संगती कोणाची करावी? संगत संत नकी करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतान के करले, जन्म का सार्थक तो
संगती नेहमी सज्जनांची करावी, संतांची करावी. चांगल्या माणसाची संगती केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये मूल्यवर्धन होतं, गुणवर्धन होत असतं. लक्षात आलं का? म्हणून संगती नेहमी चांगल्याची करावी. संगती करावी सदा सज्जनाची, 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 करावी सदा सज्जनाची, सावली म्हणावी दुष्ट दुर्जनाची, सावली म्हणावी दुष्ट दुर्जनाची, म्हणावी जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. एका सज्जनाची माणसाची संगती करावी. मला वाटतं आपल्या परिचयाचं एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे एखादा जर निकामी लोखंडाचा तुकडा असेल, ज्याचं काही काम नाही, तर तो तुकडा आपण काय करतो, घराच्या बाहेर कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यात ठेवून देतो. त्या लोखंडाच्या तुकड्याला पाण्याचा आणि मातीचा संसर्ग झाला रे झाला की त्याच्यामध्ये एक विशिष्ट रासायनिक अभिक्रिया सुरू होते. कोणती? गंज लागायला सुरू होते, लोखंड गंजायला सुरुवात होते. त्या गंजणाऱ्या लोखंडाची किंमत काय किलो आहे? ज्याला आपण भंगार समजतो. हां, काय किंमत आहे त्याची? ते भंगार लोक येतात की नाही, भंगार द्या भंगार द्या भंगार द्या. लोकांना वाटतं चला मोकार तुकडा पडलेला आहे, काही कामाचा नाही, 4 पैसे तरी येतील. काय किलो रे बाबा? तो सांगतोय 20 रुपये. हा, मग तो 25 घेता का? नाही, मग परवडत नाही. बरं 24 तरी घ्या. नाही, मग तो बिलकुल नाही, 20.5 घ्या. कधी कधी 50 पैशावरून घासाघीस होते. बरोबर की नाही? त्या लोखंडाच्या तुकड्याला जर परिसाची संगती मिळाली, आता त्या लोखंडाच्या तुकड्याची किंमत काय किलो आहे? आता किलोचा काय हिशोब करायचा का तोळ्याचा करायचा? आता किलोचा नाही, आता तोळ्याचा हिशोब करावा लागेल. एरवी कुठंतरी गंजत पडलेलं दुर्लक्षित झालेलं जे लोखंड आहे त्याला दैववशात परिसाची संगती मिळाली की आता ते लोखंड बाहेर कुठंतरी कोपऱ्याला पडणार नाहीये. आता कदाचित त्याला ठेवण्यासाठी 4 कुलपांची व्यवस्था करावी लागेल. एवढी मोठी किंमत त्या लोखंडाच्या तुकड्याची कोणामुळे वाढली? परिसाच्या संगतीमुळे वाढली. तसं आपल्या जीवनामध्ये साधू संतांची परमात्म्याची संगती मिळाल्यानंतर आपलं जीवन सुद्धा तेवढ्या उच्च कोटीला पोहोचतो. विठाला जीवनामध्ये संगती अतिशय प्रभावी परिणामकारक असा घटक आहे. या अभंगाची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे. त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जेव्हा ज्ञानोबरायदी संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये महत्वाच्या गोष्टी बऱ्याचशा उरकल्या, ज्याच्यामध्ये पैठणला रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले, नेवाशाला ज्ञानेश्वरी अमृतानुभवती ग्रंथाची रचना झाली, पुढे आळंदीला येताना चांगदेव 65 ग्रंथ रचला, भिंत चालवली गेली, चांगदेवासारख्या महान योग्यांना उपदेश केला गेला आणि ज्ञानोबरायांना असं वाटलं की आता बरंचसं अवतार कार्य उरकलेलं आहे, आता तीर्थयात्रा करावी.
माणसंही तीर्थयात्रा जातात, माणसाच्याही मनामध्ये विचार तीर्थयात्रेचे येतात, परंतु माणसांच्या तीर्थयात्रा करण्याचा हेतू वेगळा आहे आणि साधू संतांच्या तीर्थयात्रेचा हेतू हा वेगळा असतो. साधू संत तीर्थयात्रा कशासाठी करतात? आपल्यासारखे पाप धुवायला तिथं जात नाही. ते माणसं पाप प्रक्षालन करण्यासाठी आणि पुण्य संपादन करण्यासाठी तीर्थाच्या ठिकाणी जातात, परंतु संत महात्मे त्यासाठी जात नाही. संत महात्मे तीर्थाला पुनीत करण्यासाठी जातात. संतांच्या तीर्थयात्रेचा हा हेतू आहे. म्हणून ज्ञानोबरायती भावंडांनी हा विचार आपापसामध्ये केला आणि सर्वांनी निर्णय घेतला की आपण तीर्थयात्रेला आरंभ करूया. कुठून करायचा आरंभ? म्हणजे पंढरपूरला जाऊ, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊ आणि तिथून आपण आरंभ करूया. ही सर्व संत मंडळी पंढरपूरला आली. जेव्हा पांडुरंग परमात्म्याला कळालं की नामदेव महाराज ज्ञानोबरायती संत येत आहेत, तुम्ही त्यांना सामोरं जा. आपल्याकडे परंपरा आहे, कुणी मोठी माणसं आल्यानंतर त्यांना सामोरं जायचं असतं, यथोचित त्यांचा सन्मान करायचा असतो. ती शास्त्राची मर्यादा आहे. शास्त्र मर्यादा सांभाळणारी माणसं तशी जाणकार असतात आणि कमी असतात. जेव्हा नामदेव महाराज सामोरे गेले, ज्ञानोबरांनी परस्परांनी एकमेकांना आलिंगन दिलं, दर्शन घेतलं गेलं आणि एकमेकांची स्तुती करायला लागले. ज्ञानोबरांनी सांगितले की नामदेवा, खरंच तुम्ही किती मोठे भाग्यवान आहात. अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा तुमच्या हाताने जेवतो काय, तुमच्याशी गप्पा मारतो काय, तुमच्याशी संवाद साधतो काय. सगुण परमात्म्याशी एवढं एकरूप होण्याचं भाग्य क्वचित साधू संतांना मिळतंय, सर्वांना ते मिळत नाही. आपण खूप मोठे भाग्यवान आहात. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. म्हटले, ज्ञानोबराया, आपण गीतेवर ज्ञानेश्वरी सारखा मोठा ग्रंथ लिहिला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, भिंत चालवली. आपणही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप मोठं भरीव योगदान दिलेलं आहे, कार्य केलेलं आहे. आणि अशा गप्पा मारत 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 त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये पोहोचले. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबरायांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पांडुरंग परमात्म्याजवळ की देवा, आता बराचसा कार्यभाग उरकलेला आहे. आता असं वाटतं की तीर्थयात्रा करावी, परंतु तीर्थयात्रेला जाताना नामदेव महाराजांना सोबत घेऊन जावं असा आमचा मानस आहे. नामदेव महाराज जवळ उभे होते. म्हटले, देवा, तसं त्यांचं काही ऐकू नका बरं का. हे काही म्हणतील, मला घेऊन जातील, तसं काही त्यांचं ऐकू नका, मला कुठं जायचं नाही. परंतु पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांची समजूत काढली. अरे नामदेवा, ते कोण आहेत? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानोबा आहे. तुमच्या संगतीची अपेक्षा करतात, ते गैर नाहीये, ते योग्य आहे. तीर्थयात्रा जायला काही हरकत नाही. तेव्हा नामदेव महाराजांनी आपला निर्धार सांगितला. म्हणले, देवा, खरं सांगू का, माझं तीर्थही इथंच आहे तुमच्या चरणाजवळ, माझं क्षेत्रही इथंच आहे, माझं सर्वस्व इथं आहे, कुठं जाण्याची माझी इच्छा नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल नामदेव महाराजांचा अभंग आहे. परंतु ज्ञानोबरांनी आपला हेतू प्रकट करत असताना पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की हे पहा, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार सार्वत्रिक पद्धतीने करण्यासाठी ज्ञानभक्ती समन्वयाची गरज आहे. ज्ञानभक्ती समन्वयाच्या भूमिकेतून केलेला प्रसार प्रचार हा सर्वथा उपयुक्त ठरणार आहे आणि ज्ञानभक्तीचं महात्म्य वाढवणार आहे. पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबरायांचा आशय लक्षात आला. कारण ज्ञान कोण आहे? ज्ञानोबराय साक्षात ज्ञान आहेत. पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबरायांचं वर्णन करताना असं केलेलं आहे, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, आपण साक्षात ज्ञानमूर्ती आहात. आणि नामदेव महाराज हे भक्तीचं मूर्तिमंत रूप आहे. ज्ञान आणि भक्ती जोपर्यंत एकत्र येत नाही, जोपर्यंत त्यांचा समन्वय होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार संभव नाहीये. ही गोष्ट पांडुरंग परमात्म्याने जाणली आणि नामदेवान महाराजांना सांगितले की नामदेवा, नाही, जावं लागेल. नामदेव महाराज नाराज झाले. आता जास्त विस्तार त्या प्रसंगाचा करत नाही. आणि दुसऱ्या दिवशी पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेऊन सकाळच्या प्रहरामध्ये या साधू संतांनी तीर्थयात्रेच्या दिशेने प्रयाण केलेलं आहे. मला वाटतं ही तीर्थयात्रा अशी याच मार्गी आली असावी, नाही का? कारण औंढ्याला त्यांचा मुक्काम झाला, हा आपण चरित्रामध्ये नेहमी ऐकतो. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, का म्हणजे तीर्थयात्रा याच भागातून गेलेली आहे. म्हणून मी सांगतोय की 700-750 वर्षापूर्वी साधू संतांचे पाऊल या परिसराला लागलेत आणि इथं ही भूमी आता साधूशीच झालेली आहे. म्हणून मी मगाशीच या गावाच्या भाग्याचं वर्णन केलंय. असं भाग्य क्वचित गावांना लाभतं, म्हणून ते गाव गाव न राहता ते तीर्थक्षेत्रामध्ये परिणत होतात. विठाला विठाला नामदेव महाराज जेव्हा
मामा साधू संतांच्या सोबत निघाले, अनिच्छेने निघाले, नाईलाजाने निघाले. परंतु नामदेव महाराजांचं मन परमात्म्याच्या विरहामुळे व्याकुळ झालेलं होतं की आता परमात्म्याशी मी संवाद साधू शकणार नाही, परमात्म्याचं दर्शन घेता येणार नाही, परमात्म्याला जीव घालता येणार नाही, नाही का, परमात्म्याशी आता थोडंसं का आता अंतर पडलं जाणार आहे. म्हणून नामदेव महाराजांची व्याकुळता जी आहे ती थोडीशी वाढली. काय करावं? एक 2-4 दिवस झाले ज्ञानोबरादी संतांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांच्या लक्षात येणार नाही असं नाही. एखादा मनुष्य जर अपसेट असेल तर म्हणता आपल्याही लक्षात येतं की नाही. आता अलीकडे माणसं जेव्हा दिंडीला पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, आता कधी कधी काही काही माणसं जे दिंडीत जातात त्यांना दिंडीचा अनुभव असतो, भजनाचा अनुभव असतो. मग ते काय करतात की आपल्या एखाद्या नवीन मित्राला सांगतात, अरे बाबा एवढा मोठा आनंद आहे, काय सोहळा आहे तो, अवर्णनीय अलौकिक सोहळा आहे, त्याचा आनंद माणसाने जीवनामध्ये एकदा तरी अनुभवलाच पाहिजे, तू चल. तो माझे बरेचसे कामं मागे, ते कामाची व्यवस्था मी करतो, थोडेसे पैसे कमी होते खर्चाला, मी पैसे देतो, चल, नाही का. अशी काही काही माणसं असतात आणि अशा माणसांना ते घेऊन जातात. परंतु जी माणसं प्रपंचामध्ये आसक्त असतात, प्रपंचामध्ये गुंतलेली असतात, ती माणसं तिकडं जरी गेले तर त्यांचं मन तिकडं किती लागत असेल, मला वाटतं त्यांच्याच नाडीवर तपासून पाहायला पाहिजे. माणसं किती एकरूप होतात. आता तर मोबाईलची सोय झालेली, सकाळी उठल्या उठल्या पहिलाच फोन, उठले का, नाही का. मग आता हे तिकडे गेलो बाकीचे झोपूनच राहतील का, नाही का. परंतु आसक्ती किती आहे, तादात्म्य किती आहे. सकाळची वेळ झाली, जेवले का, कोण आलंय, कोण गेलंय, अमकं झालं का, तमकं झालं का. मला वाटतं शेवटचा फोन संध्याकाळी 11:30 वाजता होत असावा. कड्या वगैरे व्यवस्थित लावल्या का दाराच्या, झोपले का सगळे, नाही का. म्हणजे एवढी माणसं प्रपंचाशी आसक्त झालेली आहेत. एखाद्या माणसाची चित्तवृत्ती त्या ठिकाणी जडल्यानंतर, आसक्त झाल्यानंतर त्याची मानसिकता जी असू शकते. नामदेव महाराज तर सांसारिक नव्हते, ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु नामदेव महाराजांचं मन परमात्म्याशी एकरूप झाल्यामुळं, अर्थात सगुण भक्तीमध्ये ते नित्य रत असल्यामुळे, आता तिथून परावृत्त होताना, लांब जाताना त्यांच्या अंतःकरणाची व्याकुळता इतर संतांनी टिपली, हेरली. आणि नंतर मग काही दिवस गेल्यानंतर जेव्हा नामदेव महाराज या यात्रेमध्ये संतांच्या सहभागामध्ये थोडेसे समरस झाले, विलीन झाले, तेव्हा कदाचित कोणीतरी विचारलं असेल त्यांना, हा महाराज कसं काय, बरं चाललंय का, प्रवास बरा चाललाय ना, साधू संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला, असा कदाचित प्रश्न विचारला असावा त्यांना. त्या अद्यावृत प्रश्नाचं उत्तर नामदेव महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे
चरणातून सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या सुखाचं काय वर्णन करावं, काय सांगावं त्याच्याबद्दल. मोठी गंमत आहे. नामदेव महाराजांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नामदेव महाराज पुन्हा प्रश्नार्थक अशा अर्थाने का देतात, बरोबर की नाही. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, तर आपण सरळ सांगतो की काय सांगावं तुम्हाला त्याचं. म्हणजे प्रश्नाला प्रतिप्रश्न करून आपण त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने देत नाही. मग नामदेव महाराज प्रतिप्रश्न करून उत्तर देण्याचं का टाळतात, हा चर्चेचा विषय आहे. बरं, नामदेव महाराजाला अनुभव नाही का संत संगतीचा? आहे. 4-8 दिवस त्या संतांच्या संगतीमध्ये राहिलेले आहे. बरं, त्यांना संतांच्या संगतीमध्ये काय सुख मिळालं हे सांगता येत नाही का? त्यांना सांगता येत आहे, त्यांना बोलता येत आहे. मग वर्णन करता येत नाही का? वर्णनही करता येत आहे. कारण मला असं वाटतं, नामदेव महाराजांनी जे प्रासंगिक अभंग रचलेले आहेत ते प्रासंगिक अभंग आज आपण भजन कीर्तनामध्ये वापरतो, नाही का. हनुमान जन्माच्या प्रसंगाचे अभंग नामदेव महाराजांचे आहेत. कृष्ण जन्माचे अभंग कोणाचे आहेत? नामदेव महाराजांचे आहेत. राम जन्माचे अभंग कोणाचे आहेत? नामदेव महाराजांचे अभंग आहेत. शिवरात्रीचे अभंग नामदेव महाराजांचे अभंग आहेत. म्हणजे त्यांना शब्दाच्या माध्यमातून वर्णन करता येत नव्हतं असं नाही. याहीपेक्षा मी आणखी पुढे जाऊन सांगेल, सर्व संतांच्या समाधीचे अभंग जे आहेत ते नामदेव महाराजांचे आहेत. आत्ता मागच्या आठवड्यामध्ये काही अभ्यासू लोक मला भेटले आळंदीमध्ये आणि मला विचारलं त्यांनी की ज्ञानोबरायांच्या समाधीला प्रमाणभूत वाङ्मय असं कोणतं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं की ज्ञानोबरायांच्या समाधीचं वर्णन जर आपला यथार्थ रीतीने जर आकलन करायचं असेल तर त्याला प्रमाणभूत वाङ्मय ते म्हणजे नामदेव महाराजांचे अभंग आणि जनाबाईंचे अभंग. तसं पाहता सह्यखंडामध्ये पुराणामध्येही त्याचं वर्णन आलेलं आहे, परंतु ते पूर्व वर्णन आहे. भविष्योत्तर पुराणामध्ये त्याचं वर्णन आले, ते पूर्व वर्णन आहे. नंतरच्या संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलेलं आहे. मग ते एकनाथ महाराजांनी केलं असेल, तुकोबरायांनी केलं असेल, निळोबरायांनी केलं असेल, याहीपेक्षा महिपती महाराजांनी पण काही ग्रंथामध्ये वर्णन केले आहे. परंतु हे नंतरच्या संतांनी केलं वर्णन आहे. परंतु नामदेव महाराजांनी केलेलं जे वर्णन आहे ते मात्र तत्कालीन वर्णन आहे. कारण ज्ञानोबरायांच्या समकालीन ते आहेत. ज्ञानोबरायांच्या समकाळामध्ये त्यांच्या सोबत राहिलेले आहेत. ज्ञानोबरायांच्या समाधीच्या बाबतीमध्ये, ज्ञानोबरायांच्या चरित्राच्या बाबतीमध्ये नामदेव महाराजांनी लिहिलेले अभंग हे 3 प्रकरणामध्ये आहेत. एक आदी प्रकरण, दुसरं तीर्थावळीचं प्रकरण आहे आणि तिसरं समाधीचं प्रकरण आहे. तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये नामदेव महाराज सोबतच होते. समाधीच्या प्रसंगामध्ये नामदेव महाराज हे प्रत्यक्षदर्शी होते. तिथून त्यांनी, ज्याला आपण लाईव्ह कास्टिंग म्हणतो, अशा पद्धतीने तिथून त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. आता राहिला विषय आदीचा. आदीचे जे अभंग आहेत, आता या तीर्थयात्रेच्या काळामध्ये निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबराय, मुक्ताबाई यांच्या चर्चेतून ज्या पूर्वीच्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळाल्या वा जी माहिती त्यांना उपलब्ध झाली, त्या माहितीच्या आधारे त्यांनी आदी या प्रकरणातले अभंग निर्माण केलेले आहेत. म्हणून ते सुद्धा अप्रामाणिक नाहीत, ते सुद्धा प्रमाणभूत आहेत. म्हणून नामदेव महाराजांच्याकडे शब्दाची क्षमता नव्हती असं नाहीये, वर्णन करता येत नव्हतं असं नाहीये, त्या काळामध्ये राहून अनुभव नव्हता असंही नाहीये. मग नामदेव महाराजांनी ते का टाळावं असा प्रश्न आहे की नाही. आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. समजा कल्पना करा, एखाद्या माणसाला विंचू चावला. आता तो चावू नये ती काय चांगली गोष्ट नाही का. एखाद्या माणसाला विंचू चावला आणि ज्याला कधी विंचू चावलाच नव्हता तो त्याच्या शेजारी होता. तो त्याला विचारत होता की बाबा, विंचू चावल्यानंतर नेमकं काय होतं? नेमकं दुःख काय होतं, नेमक्या वेदना काय होतात, विंचू चावल्यानंतर नेमकं काय होतं? आता याने काय सांगायला पाहिजे? त्याला विंचू चावलेला नव्हता, याला विंचू चावलेला आहे. विंचू चावल्यानंतर काय वेदना होत्या त्याचा अनुभव सुद्धा याला या काळामध्ये आहे. दुसरी गोष्ट, वर्णन करण्यासाठी त्याच्याकडे शब्दही आहेत, तो काय मुका नाहीये. मग असं असताना त्याला वर्णन करता येतं का? का करता येत नाही? मग त्याला त्या काळामध्ये अनुभव असताना, शब्द वर्णन करण्यासाठी क्षमता असताना तो यथार्थ वर्णन करू शकत नाही. मग संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या सुखाचं काय वर्णन करावं? विठाला कधी कधी व्यवहारामध्ये असे प्रसंग येतात की एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये काही दुर्घटना घडल्यानंतर माणसं त्यांना भेटायला जातात, दवाखान्यामध्ये किंवा घरी भेटायला जातात. का म्हटले, आपली त्याशी दुपारी 2 वाजता भेट झाली
आणि त्याच्यानंतर नेमकं काय झालं नाही का, अशी माणसं विचारतात. आणि प्रकार असा होतो की जेव्हा तो मनुष्य क्रमशः वर्णन करत 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 त्या घटनेपर्यंत येतो, त्या प्रसंगापर्यंत येतो, तेव्हा तिथून पुढे त्याचं मन एवढं भावनिक बनतं, इमोशनल बनतं की तिथून पुढे तो वर्णन करू शकत नाही. लक्षात का. आणि वर्णन करता करता त्याचा कंठ दाटून येतो आणि शब्दाची जागा कळत न कळत डोळ्यातून अश्रूंनी घेतलेली असते. अशी उदाहरणं आपण नेहमी पाहतो. मग त्यांना वर्णन करता येत नाही का? येतं आहे वर्णन करता. माहिती नाही का? माहिती आहे, अनुभव आहे, तरी ते वर्णन का करू शकत नाहीत? कारण शब्दाला मर्यादा आहे. कुठं कुठं शब्द हे थांबले जातात, त्याने आवरले जातात. आणि म्हणून शब्दांचीही मर्यादा आमच्या साधू संतांना माहीत असल्यामुळे आमचे साधू संत बऱ्याच ठिकाणी अशी शब्दाला नाही का कलाटणी देण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबराय वर्णन करतात, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जयस्थिती ते काय देऊ हाती वाचेची. आमच्या श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला ज्या स्थितीवर अभिषेक्त केलेलं आहे ते आम्ही शब्दाच्या माध्यमातून काय वर्णन करावं? शब्दांच्या माध्यमातून ते वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा असे बरेच ठिकाणी प्रसंग आहेत. ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून हे असो आता नाही का, ज्ञानोबराय वर्णन करतात की हे राहू द्या बोलणं, आता मी शब्दांनी त्याचं वर्णन करू शकत नाही. उगियाची माथा ठेवी जे चरणी हिची भले नाही का, आता मी शब्दांनी वर्णन करू शकत नाही. असे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रसंग आहेत. वस्तुतः शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे, शब्दाने आपण सगळ्याच गोष्टीचं वर्णन करू शकतो. शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे. शब्दामध्ये भूतकाळाचंही वर्णन आपण शब्दाने करू शकतो, वर्तमान काळाचं वर्णन सुद्धा शब्दाने करू शकतो, भविष्य काळाचं वर्णन सुद्धा शब्दाने करू शकतो का नाही? आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इतिहास जो शिकवला जातो, इतिहासामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मागच्या घडलेल्या गोष्टी आहेत की नाही. जसं 1857चा उठाव अशा धड्याचं नाव आहे. मग 1857च्या उठावाचे तत्कालिक कारण शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा ते शिकवताना अशा आवेशात शिकवतात की जणू काही हे त्या तिथं उठावात होते नाही का, अशा आवेशात शिकवतात की नाही. हे होते का तिथं? नाही. तरी पण शब्दाच्या माध्यमातून भूतकाळाचा वेध आपण घेऊ शकतो, शब्दाने वर्तमान काळाचा वेध घेऊ शकतो. आता जर इथं बसलेला एखाद्याचा पाहुणा कुठे एक 100-200 किलोमीटर अंतरावर आहे, त्याचा फोन तिकडून आला, का हो म्हटले काय चाललंय? म्हटले काय नाही, कीर्तनामध्ये आलेलो आहे. पाऊस वगैरे? म्हटले पाऊस काय नाही, अहो इकडे दो पाऊस पडतोय नाही का. म्हणजे तिकडं पाऊस पडतोय त्याचं ज्ञान वर्तमान काळामध्ये कशाने झालेलं आहे? शब्दाने झालेलं आहे. म्हणजे वर्तमान परिस्थितीचा सुद्धा वेध शब्दाने आपला घेता येतो, भविष्याचा सुद्धा वेध कशाने? शब्दाने आपला घेता येतो की नाही. भविष्य काळातला वेध आहे. आपले व्यावहारिक प्रसंग तर बरेचसे आहेत. जसं आता कुंभमेळा चालू आहे, अमक्या दिवशी शाही स्नान आहे नाही का. मग त्या ठिकाणी प्रधान स्थान त्याचे मानकरी कोण आहे, कोणत्या आखाड्याचे आहेत नाही का. त्याच्यानंतर मग कोण स्नान करेल हे नियोजन काय लगेच होतंय का? 4-6 महिने अगोदर नियोजन होतं की नाहीये. म्हणजे भविष्याचा सुद्धा अंदाज हा घेतो. याहीपेक्षा मी तुम्हाला असं सांगेल, आपलं भारतीय ज्योतिषशास्त्र जे आहे, खगोलशास्त्र जे आहे ते एवढं प्रगत आहे, जगामध्ये एवढं प्रगत कुठलं ते नाहीये. आज पंचांग लिहिणारे जे पंचांग करते आहेत ते 5-5, 6-6, 7-7 वर्ष नंतरचे अगोदरचे जे काही पंचांग आहेत ते आज तयार करतात. सूर्याची गती, चंद्राची गती, पृथ्वीची गती यांचा परस्पर संबंध नाही का, पृथ्वीचं परिभ्रमण, परिवलन या सर्व खगोलशास्त्रीय गणिताच्या आधारे 4 वर्षानंतर येणारं जे सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल त्याचा स्पर्श किती वाजून किती मिनिटांनी आहे, त्याचा मध्य किती वाजून किती मिनिटांनी आहे आणि त्याचा मोक्ष किती वाजून किती मिनिटांनी आहे, हे 4-4, 6-6 वर्ष अगोदर निर्धारित केलं जातं भविष्य. आपण ते जेव्हा ताडून पाहतो तेव्हा बरोबर तंतोतंत तेवढ्या वाजून तेवढ्या मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श झालेला आहे, तेवढ्या वाजून तेवढ्या मिनिटांनी मध्य झालेला आहे आणि तेवढ्या वाजून तेवढ्या मिनिटांनी मोक्ष झालेला आहे. हे कधी केलेलं आहे? अगोदर केलेला आहे. म्हणजे भविष्याचा सुद्धा अचूक वेध शब्दाने घेतला जाऊ शकतो. एवढी मोठी ताकद शब्दामध्ये असताना सुद्धा आणि ते शब्द नामदेव महाराजाकडे असताना सुद्धा नामदेव महाराजांनी टाळाटाळ का करावी हा चिंतनाचा विषय आहे. मी मगाशी सांगितलं की संतांच्या संगतीमध्ये मिळणारं जे सुख आहे ते तसं पाहता अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ
वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेली माया जशी अनिर्वचनीय आहे असा त्याचा अर्थ नाही. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ ज्याचं निर्वचन शब्दाच्या द्वारे करता येत नाही त्याला अनिर्वचनीय किंवा अनाख्येय असं म्हटलेलं आहे. कारण निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना सुद्धा ज्ञानोबरांनी अमृतानुभवात असंच केलंय, अनाख्येयम यदक्षरम अनाख्येय मानंदमजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय. यद अक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम, अशा शब्दामध्ये अनाख्येय या शब्दाचा अर्थ ज्याचं आख्यान करता येत नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही. एकंदरीत संतांचं वर्णन आणि संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या त्या शब्दातीत सुखाचं वर्णन शब्दाने करता येत नाही. म्हणून नामदेव महाराज स्पष्ट सांगून टाकतात, काय सांगू नाही का, संत संगतीचं सुख आम्ही काय सांगावं, संत संगतीचे काय सांगू सुख आम्हाला नीटनेटकं ते सांगता येत नाही. परंतु संतांच्या संगतीमध्ये ज्या काही ठळक ठळक गोष्टी जाणवल्या त्या मात्र अशा आहेत. कशा आहेत? संतांच्या सुखाचं वर्णन सांगितलं नाही, संतांच्या संगतीमध्ये मिळणाऱ्या सुखाचं वर्णन सांगितलं नाही, परंतु संतांच्या संगतीमध्ये ज्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्यातली पहिली गोष्ट, आपण पारिखे नाही ते नाही ते आपण पारिखे संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये आम्हाला काही गोष्टी जाणवल्या. काय जाणवल्या? पहिला भाग, आपण पारिखे नाही तेथे. संतांच्या ठिकाणी आपलेपणा आणि परखेपणा हा दोष नाही. सर्वसामान्य माणसांच्या ठिकाणी हा दोष असतो. हा आपला आहे, तो परखा आहे, तो दुसऱ्याचा आहे. आपला कोणता आहे? जो चार भिंतीच्या आत राहतो तो आपला. नाही का? आपण स्वयंपाक आपल्याच घरच्या माणसाचा बनवतो का बाहेरच्याचा बनवतो? आपल्या घरात चार माणसं स्वयंपाक बनवतात, बाकीच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचा कोणी बनवत नाही, कारण ते आपले नाहीत ना, ते परके आहे. ही भावना सामान्यतः सामान्य माणसाच्या ठिकाणी असते, परंतु संतांच्या ठिकाणी ती नाही. नामदेव महाराजांचा भाग असा आहे की कदाचित आम्हाला वाटलं आता ही आळंदीकर संत मंडळी आहे, आम्हाला सभादून घेतील का नाही काही सांगता येत नाही, असं होतं. मला वाटतं जनावरच्या कळपामध्ये जर नवीन जनावर जरी शिरलं तर त्याला मारून बाजूला काढतात की नाही ते, किंवा दुसऱ्या गल्लीतलं कुत्र दुसऱ्या गल्लीत आलं, सत्कार किती मोठा होतो सर्वांना माहिती आहे. कारण त्यांच्यामध्ये ती भावना प्राबल्याने आहे. परंतु ज्ञानोबरायती संत आळंदीचे जरी असले तरी पण त्यांच्या ठिकाणी आम्ही महत्वाची गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपण पारिखे नाही येथे, तिथं आपलेपणा आणि परखेपणा नाही. मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांना जेव्हा काही गोष्टी समजावल्या त्यातली ही एक गोष्ट आहे, बोधा करू नये अंतर साधूशी नाही आपपर. साधूने बोध प्रदान करत असताना आपलेपणाने परखेपणा हा ठेवू नये, हे साधूचं साधुत्व आहे. डॉक्टर जसा इलाज करत असताना का तो पेशंट रोगी म्हणून पाहतो, तो कोण आहे, आपला आहे का परका याचा विचार करतो. शिक्षक शाळेमध्ये शिकवताना
हे विद्यार्थी आपले आहेत का परके आहेत याचा विचार तो करत नाहीये. कीर्तनकार कीर्तन करताना हे आपले आहेत का परके आहेत याचा विचार करत नाही. मग साधू हा विचार कसा करतो? साधूसी नाही आप पर. इथं नामदेव महाराज वर्णन करतात, मला प्रकर्षाने ही गोष्ट जाणवली. साधूंच्या ठिकाणी आपलेपणाने परकेपणा नाही. त्यांनी मला सहज स्वीकारलं, त्यांनी आपल्यामध्ये मला समाविष्ट करून घेतलं. मी खरं सांगू का याचं कारण काय? आमच्या ज्ञानोबऱ्यांचं घर किती मोठं आहे माहिती का तुम्हाला? आपली घरं जी आहेत ती आपल्या 4 भिंतीची घरं आहेत. आमच्या ज्ञानोबऱ्यांचं घर किती मोठं आहे? 4 भिंतीचं नाही, 4-2 जिल्ह्याचं नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. हे विश्वच ज्यांचं घर आहे, एवढी व्यापक अनुभूती ज्यांच्या जीवनामध्ये आहे, मग त्या घरामध्ये राहणारे सर्वच त्यांचे आहेत की नाही? अवघे आपुलेची आता जाणे चिंता दुरावली. अवघे आपुलेची आता जाणे चिंता दुरावली. अवघे आपुलेची आता चिंता दुरावली. अवघे आपुलेची आता चिंता दुरावली. जगदाकारी झाली सत्ता, तारी झाली सत्ता. गेली पराधीनता. अवघे आपुलेची आता जाणे चिंता दुरावली. अवघे आपुलेची आता जाणे चिंता दुरावली. अवघे आपुलेची आता चिंता दुरावली. आपुलेची आता चिंता दुरावली. महाराज सर्व वर्णन करतात. झाली जगदाकारी सत्ता वारून गेली पराधीनता. आता सर्व आपले येतात, त्याच्यामध्ये भेद नाही. हा महत्वाचा भाव साधू संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून साधू संतांच्या जीवनातून हा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्यांनी आपलेपणा परकेपणा दाखवला नाही. आपण जीवनामध्ये त्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. नामदेव महाराज वर्णन करतात की माझ्या जीवनामध्ये प्रकर्षाने ही गोष्ट जाणवल्यामुळे मी आता त्यांच्याविषयी एका दृढ निश्चयाप्रत प्राप्त झालेलो आहे. तो निश्चय अभंगाच्या दुसऱ्याच्या साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर
नामदेव महाराज या चरणातून सांगतात, जी गोष्ट आमच्या अनुभूतीला आली, ज्या निश्चयावर आम्ही आरूढ झालेलो आहे, तो निश्चय हा आहे. काय? साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामदेव महाराजांच्या या वक्तव्याला खूप मोठी किंमत आहे महाराज. काही माणसं भावनेच्या भरामध्ये काहीतरी बोलून जातात आणि काही गोष्ट परीक्षण करून आपल्या बुद्धीला जी गोष्ट पटेल सत्यत्वाने त्या गोष्टीचं नामदेव महाराजांच्या या शब्दाला किंमत काय आहे हे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. नामदेव महाराज उच्च कोटीचे सगुण भक्त आहेत. पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं कोणी श्रेष्ठ नाही, अर्थात देवाशिवाय दुसरं कोणी श्रेष्ठ नाही, ही त्यांची पूर्वीची भावना आहे. परंतु आता ती भावना बदललेली आहे. आता तेच नामदेव महाराज काय सांगतात? साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नामदेव महाराजांचे विचार परिवर्तन काहीच झालेलं आहे. मात्र नामदेव महाराजांनी अशी तुलना तिथं प्रत्यक्ष केलेली नाहीये, परंतु फक्त एवढं त्रिवार सांगतात की साधू थोर आहेत, साधू श्रेष्ठ आहेत. मग साधू कोणापेक्षा श्रेष्ठ आहेत? सामान्य माणसाबरोबर साधूंची तुलना करता येईल का? सामान्य सांसारिक जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर साधूंची तुलना करता येणार नाही. साधूंची जर तुलना करायची झाली तर ती मला वाटतं तत्तुल्य देवाबरोबरच तुलना करावी लागेल, दुसऱ्याबरोबर तुलना करता येणार नाही. याचा अर्थ असा की साधू हे देवापेक्षाही काहीशे श्रेष्ठ आहेत, असा भाव नामदेव महाराजांच्या वक्तव्यातून स्पष्ट होताना दिसतोय. एका ठिकाणी तुकोबाराय वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवाला देवपण आणून देणारे आम्ही आहोत. तुझं देवपण तुझं देवपण एका विसरून राहिलासे, एका विसरून राहिलासे. तुझं एका विसरून राहिलासे, राहिला. तुझं देवपण आमच्या अधीन आहे. विचार करून पहा. आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही देव आहात. मी सांगतो, आता जर ब्रह्मदेव इथं प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला जर सांगितलं लोकांना की हे पहा मी ब्रह्मदेव आहे, लोक काय म्हणतील माहिती का? हो तुम्ही निघा. देव स्वतः सांगत नाही की मी देव आहे, पण जेव्हा संत सांगतील की हे देव आहेत तेव्हा माणसांची एका भावना बदलते. म्हणून जेव्हा दुसऱ्याने केलेलं वर्णन, दुसऱ्याने केलेली सांगितलेली योग्यता जी असते ती अधिक प्रमाणभूत मानली जाते, प्रामाणिक मानली जाते. स्वतः आपण जर सांगत असतो मी अमकाय, मी तमकाय, ते लोकांना पटत नाही. म्हणून महाराज सांगतात, देवा तुमचं देवपण सुद्धा आम्ही एका सिद्ध केलेलं आहे, लोकांना पटवून दिलेलं आहे, म्हणून लोक तुम्हाला देव म्हणतात. पण तू खरं सांगू का, आम्ही तसे देवापेक्षा बलवान आहोत. एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, तो का म्हणे आम्ही पाहुणी बरे ठेवून आशा राहिलो निराळे, ठेवून आशा देवाहुनी बरे राहिलो निराळे, ठेवून आशा राहिलो निराळे, ठेवून आशा. देवापेक्षा बलवान आहोत, ताकदवान आहोत, समर्थ आहोत. कारण काय,
देवाच्या ठिकाणी आशा निर्माण झाली, परंतु आम्ही मात्र राहिलो निराळी ठेवून आशा. भक्ताईशे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी किंवा निराशीर्यत चित्तात्मा गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. निराशी ही ज्यांच्या जीवनामध्ये आशा नाही आहे. म्हणून देवाच्या ठिकाणी आशा निर्माण होऊ शकते, परंतु संतांच्या ठिकाणी मात्र आशा निर्माण होऊ शकत नाही. पुराणातला एक खूप मोठा प्रसंग आहे. जेव्हा राजा बलीने 100 यज्ञ करण्याचं ठरवलं आणि 100व्या यज्ञाचं अनुष्ठान सुरू केलं, इंद्र महाराजांचे नाही का हातपाय लटलट कापायला लागले. याचा जर 100वा यज्ञ पूर्ण झाला तर कदाचित हे स्वर्गाधिपती होऊ शकतात, इंद्र होऊ शकतात. मग यांचा यज्ञ कसा हन पाडता येईल हे काम आता केलं पाहिजे. राजकारण सुद्धा देवाकडून शिकावं महाराज, माणसाकडून नाही शिकता येणार. आदर्श राजकारण देवाकडून शिकावं. सगळे देव परमात्म्याकडे गेले, कारण श्रीमद भागवतामध्ये परमात्म्याचं वर्णन करताना स्वकार्य कुशलाहा सुराहा असं वर्णन केले. जे स्वतःचं कार्य बनवण्यामध्ये कुशल आहेत, तरबेज आहेत, ते परमात्म्याकडे गेले. देवा म्हटले आता अवघड परिस्थिती आहे, आता इथं काहीतरी युक्ती करावी लागेल. भगवंताने त्यांचं सर्वांचं मनोगत जाणून लहान बटूचं रूप धारण केलं, वामन रूप धारण केलं आणि राजा बलीच्या यज्ञ मंडपामध्ये गेले. राजा बली यज्ञ मंडपामध्ये यज्ञ कार्यामध्ये व्यस्त असताना एक कोणीतरी आगंतुक अतिथी आपल्या यज्ञ मंडपामध्ये येत आहे हे राजा बलीने पाहिलं. महाराज, पूर्वीची माणसं जी होते ती संस्कारयुक्त होती, धर्मयुक्त होती. अजूनही त्याची वानवा नाही असं नाही, परंतु कमतरता मात्र नक्की आहे. राजा बलीने पाहिलं की आपल्या यज्ञ मंडपामध्ये कोणीतरी अतिथी येत आहे. राजा बलीने उभा राहून त्या व्यक्तीचा सन्मान केला. कारण शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, अपूज्याः यत्र पूज्यन्ते पूज्यायां च व्यतिक्रमः चत्वारि तस्य नश्यन्ति आयुर्विद्यायुषो बलम. ज्या ठिकाणी अपूजनीय माणसांचं पूजन केलं जातं आणि वास्तविक पूजनीय माणसाबद्दल ज्या ठिकाणी अतिक्रम केला जातो, त्या संबंधित माणसांच्या जीवनातील 4 गोष्टींचा ऱ्हास होतो. आयुः म्हणजे त्याचं आयुष्य कमी होतं, विद्या त्याचं ज्ञान क्षीण होतं, यश त्याची कीर्ती कलंकित होते आणि बल शब्दाचा अर्थ त्याचं सामर्थ्य जे आहे ते त्या ठिकाणी नष्ट होतं. म्हणून जी शिष्ट माणसं आहेत, शिष्ट शब्दाचा अर्थ शास्त्र संस्कारांनी युक्त अशी माणसं आहेत. शिष्ट म्हणजे व्यवहारात माणसं एकमेकाला शिष्ट म्हणतात, तो अर्थ वेगळा आहे बरं का. अशी जी माणसं आहेत ती आपल्या धर्मकार्यापासून कदापि च्युत होत नाहीत. राजा बलीने जाऊन त्या भगवंताचं, वामन भगवंताचं यथोचित सन्मान केला, पूजन केलं आणि अतिशय नम्रतेने हात जोडून म्हटले की आपण आमच्या यज्ञमंडपामध्ये आलेला आहात, आपली काय सेवा करावी. तेव्हा राजा बलीने हे विधान केल्यानंतर वामन भगवंताने राजा बलीकडे अपाद मस्तक नजर टाकली. राजा, अरे तुझी कीर्ती खूप मोठी आहे, तू मोठा धर्मनिष्ठ आहे, तू न्यायनिष्ठ आहे, तुझी कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. तेव्हा तुझ्याकडून काहीशी याचना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. हो म्हटले, मागा ना काय पाहिजे तुम्हाला. म्हटले आम्हाला जास्त काही नको आहे, आम्हाला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. 3 पावलं जमीन पाहिजे, जास्त काही नको. आता मला सांगा, 3 पावलं जमिनीमध्ये माणसाला मांडी घालून नीट बसता येईल का. हा त्यांनी सांगितलं असं 3 गुंठे द्या, 3 एकर द्या, एखादा आश्रम बांधता आला असता, काही करता आलं असतं. 3 पावलं जमिनीमध्ये काय करता येणार आहे. 3 पावलं जमीनचा आग्रह काय. जवळच शुक्राचार्य होते, असुरांचे दैत्यांचे गुरु. त्यांनी राजा बली सांगितलं, राजा अरे मला जरा गडबड वाटते काहीतरी, जरा थोडंसं विवेकाने प्रकरण हाताळ, मला जरा गडबड वाटते काहीतरी. परंतु राजा बली महान धर्मनिष्ठ होता. त्यांनी सांगितलं, नाही गुरुजी, त्यांनी जे मागितलेले त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे. अरे वेड्यासारखं करू नको, कदाचित हे देवाचं कट कारस्थान असू शकतं, असू द्या म्हटले काही हरकत नाही. अरे कदाचित या निमित्ताने देवही तुझ्याकडे काही फसवायला येण्याची शक्यता आहे, असू द्या म्हटले काही हरकत नाही. यांचा हा संवाद चालू असताना भगवंताने ओळखलं की म्हटले शुक्राचार्यांनी काडी लावली की मग काही सांगता येणार नाही, काम होईल का नाही. म्हटले एक काम करा, असू द्या, जर काही अडचण असेल तर राहू द्या, आम्ही जातो. नाही 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 नाही, माझ्या यज्ञमंडपातून कोणी अतिथी विमुख जाता कामा नये यासाठी मी दक्ष आहे. कारण ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात, महंताच्या कुडी घरा आलिया वरपडी जाणून नेनता परवडी मुद्दल तुटी. महंत माणसं आमच्या आपल्या घरी आल्यानंतर आपण जर त्यांना जाणलं नाही, त्यांचा अवमान कदाचित जर चुकून झाला, प्रमाद घडला, तर
परवडी मुद्दल तुटे. आपल्या परवडीमध्ये जे काही पुण्याचं मुद्दल आहे ते कमी होतं असं ज्ञानोबराय वर्णन करतात. बरीचशी तत्सम प्रमाणही आपल्याकडे आहेत. परंतु त्यांनी सांगितलं, म्हटले नाही, त्यांना जे पाहिजे ते द्यावं लागेल. थांबा, तुम्ही काही काळजी करू नका. काय पाहिजे तुम्हाला? म्हटले 3 पावलं जमीन, दुसरं काही नाही. तेव्हा शुक्राचार्य राजा बलीला थोडंसं बाजूला ओढलं. अरे तुला कळतं काय? म्हटले काय, मी सांगतो काय. अरे कदाचित हे देवाचं कट कारस्थान असेल, तुला फसवतील, तू भोळा आहे, तुला समजत नाही. तेव्हा त्या राजा बलीने गुरुजींना विचारलं. म्हणजे गुरुजी, आपण असुराचे हितचिंतक आहात, याबद्दल कुठल्याही प्रकारचा संदेह नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर कदाचित हा देव असेल आणि तो जर आपल्याकडे काही मागायला आला असेल तर आपल्याकडे देवानेच ठेवलेलं आहे, त्याचं ठेवलं त्याला द्यायला काय हरकत आहे. युक्तिवाद पहा, राजा बलीचा युक्तिवाद किती सुंदर आहे. आपल्याकडे जे आहे ते कोणाचं आहे? आपण जे धन वैभव कमावलेलं आहे ते खरोखर कोणाचं आहे? कीर्तनात बसलं म्हणू नका, खरं मनापासून आहे. कारण आपल्याकडे जे आहे ते देवाने दिलेलं आहे. आपली क्षमता, आपला स्वभाव, आपलं सामर्थ्य, आपली पात्रता, या सर्व गोष्टी पाहून हा किती सांभाळू शकतो त्याची योग्यता, पात्रता पाहून देव त्याला देत असतो. आणि नंतर मग काय होतं की जर ते खरोखर आपण कमावलेलं असतं आणि खरोखर जर आपलं असतं तर आपल्याला जाताना काही वर नेता आलं असतं की नाही. एखादा माणूस असं म्हणत नाही पोरांना, अरे पोरांनो, मी माझ्या आयुष्यामध्ये एवढे कमावले आहेत, 1-2 लाख रुपये द्या मला खर्चायला वर. हे नेता येतात का? बरं जाऊ द्या, म्हटले तुम्ही नसले येत तर मी ATM कार्डच घेऊन जातो. ATM कार्ड काय, काहीही नेता येत नाही. कारण काय, ते देवाचं असल्यामुळं त्याच्यावर आपली सत्ता चालत नाही, ते सर्व इथं ठेवून जावं लागतं. गुरुजी, तुमची भावना प्रामाणिक आहे, परंतु या ठिकाणी मला धर्म कार्यापासून च्युत करू नका. यांची चर्चा भगवंताने ऐकली. अरे म्हटले राजा, काही अडचण असेल तर राहू द्या. म्हटले मी जातो. नाही नाही नाही, तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबा, तुम्हाला जे पाहिजे ते दिलं जाईल. आणि ठीक आहे, तुम्हाला देऊन टाकली, 3 पावलं जमीन पाहिजे ना, दिली. म्हणजे तसं नाही म्हटले. मग हातावर पाणी सोडून संकल्पपूर्वक जे दान केलं जातं तेच शास्त्रोक्त दान मानलं जातं. राजाने लगेच हातावर पाणी घेण्यासाठी कमंडलू घेतला आणि त्या कमंडलूच्या त्या तोटीमध्ये, नळीमध्ये शुक्राचार्यांना वाटलं की आता काही खरं नाही, आता राजा लुटला जाण्याची शक्यता आहे. भुंग्याचं रूप घेऊन तिथं जाऊन बसले. हातावर पाणी का येत नाही म्हणून राजाने तिथं यज्ञ मंडपामध्ये पडली दर्भाची काडी घेतली आणि ती टोचली त्या नळीमध्ये. परिणाम असा झाला की त्या शुक्राचार्यांचा एक डोळा गेला. आडवं आल्यामुळे बळीने काय केलं, गुरुचा डोळा फोडून टाकला. त्या ठिकाणी आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्या बाजूला हटवलं, हातावर पाणी घेतलं आणि संकल्पपूर्वक त्रिपादभूमी दान केल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला वामन भगवंताने आपलं रूप टाकून दिलं आणि असं विराट रूप धारण केलं. एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी लोक व्यापला, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गादी लोक व्यापले. आणि राजा सांगितलं, राजा माझे 2 पाऊल झाले, 3रा पाऊल कुठं ठेवायचा. राजाने पाहिलं, अरे बापरे, हे आलं तेव्हा किती छोटं होतं आणि एवढं मोठं कसं काय झालं.
मला वाटतं राजाच्या जागी जर आपण कोणी असं म्हटलं हो तुम्हाला शोभतंय काय, तुम्ही आले तेव्हा कुठल्या रूपामध्ये आलाय, त्या रूपामध्ये 3 काय 30 पावलं घ्या ना, हे रूप नवीन आणलं कुठून तुम्ही? बोली करायचं माप एक आणि द्यायचं माप वेगळं असतं का व्यवहारामध्ये? बोली एका मापाने करायची आणि प्रत्यक्ष दुसरं माप नाही. परंतु राजा बलीच्या हे लक्षात आलं की हा अखिल ब्रह्मांड नायक परमात्मा आहे. आता शब्द फिरवून चालणार नाही, आता आपण आपल्या धर्मनिष्ठेला जागवलं पाहिजे. देवा तुमचा 3रा पाऊल राहिला, हो ठेवा माझ्या डोक्यावर. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे, जीव दिला पाया तळे, जीव दिला पाया तळे. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे, जीव दिला पाया तळे, जीव दिला पाया तळे. मस्तकावर पाय ठेवला भगवंताने आणि बळीला पाताळामध्ये घातलं. बळीला पाताळामध्ये घातल्यानंतर भगवंताला थोडस असं मानसिकता बिघडल्यासारखं वाटायला लागलं. अरे देवाच्या बहकाव्यामध्ये येऊन आपण एका सज्जनाचा धर्मनिष्ठाचा अकारण छळ केलेला आहे, हे शल्य कुठंतरी देवाच्या अंतःकरणामध्ये टोचायला लागलं. भगवंत राजा बळीच्या समोर हात जोडून उभे राहिले. राजा बळी तू अतिशय धर्मनिष्ठ आहेस, तू तत्वनिष्ठ आहेस, शब्दाला जागणारा तू आहेस, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शब्द फिरवणारा तू नाहीये. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालेलो आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा राजा बळीने काहीच न बोलता फक्त शांत उभे राहिले. अरे राजा मी तुला सांगतोय काहीतरी मागून घे, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तेव्हा राजा बळीने भगवंताकडे कशी नजर टाकली आणि पुन्हा खाली पाहिलं. नजर टाकण्याचा उद्देश हा होता, तू एवढा जर देणारा लागून गेला होता तर माझ्या दारामध्ये दात विचकत आणि हात पसरत कशाला आला होता, हा बोलण्याचा उद्देश होता. परंतु बोलला नाही, एक नजर टाकल्याने पुन्हा खाली पाहायला आला. राजा अरे मी आज तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा राजा बळीने देवाला हात जोडून सांगितलं, देवा मला काही नको, जर तुम्हालाच आणखी काही पाहिजे असेल तर मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. नामदेव महाराजासारखी भूमिका राजा बळीने घेतली. नामदेव महाराज एका ठिकाणी देवाला म्हणतात ना, देवा माझे सर्वस्व तू घे, तुझी नको काही, मनोरथांची नाही चाड मज. देवा माझं सर्वस्व तुला घेऊन घे, तुझं मला काही नको आहे. तशी राजा बळीने भूमिका घेतली. परंतु भगवंताने सांगितलं, म्हटले पहा राजा, जोपर्यंत तू काही मागत नाही आणि मी तुला देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये, तुला काहीतरी मागावंच लागेल. आता काहीच मागायचं नाही या निश्चयावर जरी तू आरूढ असला, मी सांगतो सत्यनिष्ठ माणसं जी असतात धर्माच्या प्रसंगामध्ये ते अभिमान बाजूला करतात, अभिमान आडवा येऊ देत नाही. नाहीच मागायचं देवाला काही, ही अभिमानी वृत्ती आहे, समजलं का? हा आडमुठेपणा ठरू शकतो. आता देव जर टोकाची भूमिका घ्यायला लागले तर आपण कुठंतरी नम्रता धारण केली पाहिजे. देवा खरंच आज तुम्ही दिल्याशिवाय जाणार नाहीत, मला तुम्ही मागायलाच लावताय तुम्ही, हो तुला काहीतरी मागावं लागेल, तुला दिल्याशिवाय मला प्रसन्नता वाटणार नाही, माझ्या अंतःकरणामध्ये समाधान वाटणार नाही, काहीतरी माग. तेव्हा राजाने सांगितलं, मग एक काम करा ना, तुमची जर द्यायचीच इच्छा असेल तर मग माझ्या दारामध्ये तुम्ही द्वारपाळ म्हणून राहा. द्वारपाळ बळी द्वारी जाहाला महाराज वर्णन करतात. भगवंताने हातामध्ये काठी घेतली, राजा बळीच्या दारामध्ये द्वारपाळ म्हणून नाही का तिथं स्थायी झाले. 1-2 दिवसांनी देवर्षी नारद वैकुंठाला गेले. माणसं जातात तशी वैकुंठाला नाही बरं का, कारण ते 3 लोकांमध्ये फिरायचे. वैकुंठाला गेले, लक्ष्मी मातेला विचारलं कुठे आहेत भगवंत, दिसत नाहीत. आता म्हटले त्यांचं काय सांगायचं, ते कुठे गेले, कोण्या भक्ताचे कामं निघाले असतील, आता गेले असतील, सांगितलं नाही काय, निरोप बातमी काही नाही. तुम्हाला माहिती नाही म्हटले, नाही बिलकुल अजिबात माहिती नाही. अहो त्या राजा बळीला छळण्यासाठी तिकडे गेले आणि तिकडेच नोकरी लागली म्हटले ते. अरे बापरे काय झालं नेमकी,
देवर्षी नारदाकडून संपूर्ण परिस्थिती समजावून घेतली. दीपावळीचा सण होता. दीपावळीचा सण कसा बसा उरकला, कारण दीपावळीचा सण हा लक्ष्मीपूजन असतं की लक्ष्मी कुबेर पूजन. आणि दुसरा दिवस जो असतो दीपावळीच्या, त्याला काय म्हणतात, बलिप्रतिपदा. त्या दिवशी लक्ष्मी मातेने एक ताट घेतलं आणि ताट घेऊन थेट पाताळामध्ये राजा बळीकडे लक्ष्मी माता गेल्या. आता राजा बळीने पाहिले, म्हटलं आता नवीन कोण आलेलं आहे, आता हे नवीनच कोणीतरी दिसतंय. परंतु त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये धर्मनिष्ठेपासून यत्किंचितही च्युत न होता राजा बळी सामोरे गेले. लक्ष्मी मातेचं यथोचित स्वागत केलं, सन्मान केला, पूजन केलं आणि हात जोडून अतिशय विनयाने विचारलं, आपण आमच्या या जागेवर आलेला आहात, आम्ही काय सेवा करावी आपली. तेव्हा लक्ष्मी मातेने सांगितलं, अरे बळी भाऊ, सेवा वगैरे काही नाही, हा आता ओवाळी आहे ना, आज दिवाळी झाली काल, तेव्हा म्हटलं तुला ओवाळायला यावं म्हणून तुला ओवाळायला आले. आता ओवाळायला आले म्हटलं ओवाळच म्हणावं लागेल की नाही, ओवाळा म्हटले. मग गंध लावला, औक्षण केलं आणि औक्षण करताना आरती करताना इडापिडा जाऊ माझ्या बळीचे राज्य येऊ असं म्हणतात की नाही. राजा बळी मनामध्ये म्हणत होता, आता कोणतं राज्य येणार, आता आणखी नवीन पिढा नाही आली म्हणजे बरं होईल, नाही का. पूजन झालं आणि मग राजा बळीने विचारलं, म्हटले अक्का त्या ताटामध्ये काय टाकायचं, दक्षिणा काय टाकू. नाही नाही नाही, दक्षिणा वगैरे काही नको म्हटलं. अरे ताटामध्ये ओवाळणी काहीतरी टाकली पाहिजे ना. नाही म्हटले भाऊ, तुझं काही नको, मला दक्षिणा नको, मला चोळी बांगडी नको, काही नको, काही नको, फक्त ओवाळण्यासाठी मी आलेली आहे. नाही म्हटले तसं नाही आहे, काहीतरी त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, काहीतरी दिलंच पाहिजे, हा ताटाचा मान आहे. तेव्हा लक्ष्मी मातेने सांगितलं, म्हटले मग एक काम कर ना, तुला जर काही देऊच वाटत असेल तर मग तेवढा तो द्वारपाळ मला देऊन टाक म्हणले, दुसरं काही नको म्हटले. युक्ती प्रयुक्तीने लक्ष्मी मातेनं भगवंताला सोडून दिलं. मुख्य मुद्दा असा, संतांच्या ठिकाणी आशा निर्माण होत नाही, देवाच्या ठिकाणी आशा निर्माण होते. म्हणून संत किंवा साधू देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. साधू थोर जाना, 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 साधू थोर का बाकीच्यांना ऐकू येत नव्हतं. तीनदा तीनदा सांगण्याचं काय कारण आहे, काय हेतू आहे. एखादं पद जेव्हा एकदा सोडून आपण दोनदा तीनदा अनेकदा उच्चारत असतो तेव्हा शास्त्रामध्ये त्याला अम्रेडित पद असं म्हणतात. अम्रेडितम द्विस्त्रीरुक्तम असं म्हटलेलं आहे. अम्रेडित पद जे आहे दोनदा. आता पूर्वीच्या काळी जेव्हा लोक पत्रव्यवहार करायचे तेव्हा
शेवटी एखादं वाक्य असायचं कधी कधी, पत्राचे उत्तर जरूर जरूर देणे, असं होते की नाही. आता पत्रही गेले, पोस्टही बंद पडते, काय सांगता येत नाही. आता मोबाईलवरून लगेच तात्काळ संपर्क आणि व्हिडिओ कॉलिंगमुळं तर आता समोरासमोरच बोलणं होतं आहे. त्यामुळे पत्रव्यवहार आता मागे पडलेला आहे. तिथं जसं जरूर जरूर असा शब्दप्रयोग आपण दोनदा करतो, याचा अर्थ असा आहे की अवश्यम भावी, नाही का, अत्यावश्यकपणे पत्राचं उत्तर देणं गरजेचं आहे. तसं इथं नामदेव महाराज 3दा शब्द प्रयोग करतात. आता चिंतनाचा भाग खूप मोठा आहे, परंतु मला घड्याळ दिसतंय समोर त्यामुळं जास्त वेळ घेणं थोडंसं गैर ठरेल. त्यामुळं संक्षिप्त आणि सूत्रबद्ध पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. इथं 3दा शब्द प्रयोग केलेला आहे. याचा अर्थ असा आहे, साधू भूत काळामध्ये थोर होते, साधू वर्तमान काळामध्ये थोर आहेत आणि साधू भविष्य काळामध्ये सुद्धा थोर राहणार आहेत. दुसरी गोष्ट, साधू मृत्यू लोकात थोर आहेत, साधू स्वर्ग लोकात थोर आहेत, साधू पाताळ लोकामध्ये सुद्धा कसे आहेत, थोर आहेत. आणखी पुढची गोष्ट, साधू सत्ययुगामध्ये थोर होते, साधू द्वापर युगामध्ये, त्रेतायुगामध्ये थोर होते, त्याच्यानंतर साधू द्वापर युगामध्ये थोर होते आणि कलियुगी या शब्दाने कलियुगामध्ये सुद्धा काय आहेत, साधू थोर आहेत. आता याचे खूप मोठे अनेक भाव आहेत. म्हणून एकंदरीत नामदेव महाराज वर्णन करतात की साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. त्या साधूंच्या संगतीमध्ये त्यांचं आणखी महत्वाचं लक्षण जे आम्हाला अनुभवायला मिळालं, अभंगाचं 3रं चरण. इहलोकी तोची सर्वभूती समा, इहलोकी तोची सर्वभूती समा, सर्वभूती समा, इहलोकी तोची सर्वभूती समा, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, शरीराचा साधू थोरा, साधू थोरा, साधू थोरा, साधू थोरा. तिसऱ्या चरणामध्ये नामदेव महाराज महत्वाचा सिद्धांत सांगतात. इहलोकी तोची सर्वभूती सम, या लोकामध्ये तोची म्हणजे साधूच, सर्वभूती सम, सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीमध्ये समानतेने वागतात. मला वाटतं समता फक्त साधूच्या जीवनामध्ये असते, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये विषमता असते, नाही का. आपला परखा, सुख दुःख, जय विजय, नाही का, लाभ हानी वगैरे ही विषमता जी आहे ही सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आहे. परंतु साधूंचं जीवन जर पाहिलं तर समशत्रौचे मित्रेच तथा मानापमानयो, शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जित, तुल्य निंदास्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिरमतीर, भक्तिमान मे प्रियो नरः. 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. ही समता साधूंच्या जीवनामध्ये आहे. आणि दुसरा महत्वाचा भाव असा आहे, साधूंची जी दृष्टी आहे ती समतायुक्त आहे. आपल्या दृष्टीमध्ये विषमता आहे. आपण माणसाला माणूस समजू, कुत्र्याला कुत्र समजू, गाढवाला गाढव समजू, बैलाला बैल समजू, परंतु साधूंचं मात्र तसं नाही. गीतेमध्ये स्पष्ट वर्णन आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी,
शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शन. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती असेल, कुत्रा असेल, चांडाळ असेल, या सर्वांच्या ठिकाणी हे तत्वदर्शी महापुरुष जे आहे ते समदर्शन घडवतात. अर्थात ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ही समता दृष्टी साधूंच्या ठिकाणी असल्यामुळे इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रमणिने सदा. आपल्या ठिकाणी शरीराचा भ्रम असतो, परंतु साधूंच्या ठिकाणी शरीराचा भ्रम नसतो. आपण जरा विचारलं तुम्ही कोण आहात, आपण लगेच आपलं नाव गाव काय हुद्दे बिद्दे सांगून मोकळे होतो. परंतु साधूंना जर विचारलं तुम्ही कोण आहात, तर साधू पहिल्यांदा असं सांगतील, इस देह को ऐसा ऐसा कहाँ जाता है. इस देह का नाम ऐसा है, हमारा नाम नहीं, मेरा नाम नहीं, इस देह का नाम. म्हणजे आम्ही देहापेक्षा वेगळे आहोत ही भावना प्रत्यक्षात त्यांच्या ठिकाणी असते. आणि संन्यासा बाबतीमध्ये काय वर्णन करावं महाराज. मूर्तिमंत त्यागाचं प्रतीक म्हणजे संन्यासी जीवन आहे. संन्यास शब्दाचा अर्थ सम हा उपसर्ग आहे. सम्यक प्रकारेनं ज्यांच्या जीवनामध्ये न्यास अर्थात त्याग केलेला आहे ते जीवन हे संन्यस्त जीवन आहे. म्हणून भगव वस्त्र जे अंगावर धारण केलेलं आहे ते त्या त्यागाचं प्रतीक असतं. ज्यांनी जिवंतपणेच देहाचा, कुलाचा, नावाचा, गोत्राचा, सर्वाचा त्याग केलेला आहे. म्हणून शरीराचा भ्रम नेणे कदा त्यांच्या जीवनामध्ये शरीराचा भ्रम असू शकत नाही. आणि संतांच्या साधूंच्या जीवनातील सारभूतता अभंगाच्या शेवट हे गाय दूध सार लांब मैंने हे गाय दूध सार मैंने गाय की जसं गाईच्या जीवनातील सारभूतता जर काय असेल तर दूध एक सार. आपण कुत्र पाळतो, कुत्र्याकडून काय अपेक्षा करतो आपण की त्याने घराचं राखण करावं, बरोबर की नाही. मांजर पाळतो, कशासाठी पाळतो, आता शेतीतले उदाहरण दिले पाहिजे शेतकरी माणसांना की त्याने घरातल्या उंदराचा बंदोबस्त ठेवावा. आपण घोडा पाळतो, कशासाठी, जाणे येण्यासाठी, शर्यतीसाठी, कशासाठी. त्या त्या प्राण्याकडून शास्त्रीय भाषेमध्ये त्याची जी उपयोगिता आहे, ज्याला युटिलिटी असं म्हणतात, ती गृहीत धरून आपण त्या प्राण्यांकडे आपण पाहत असतो. तसं गाई पाळण्याचा उद्देश काय आहे, दूध मिळावं, नाही का. मग ती गाय तांबडी असेल तरी पांढरं दूध आहे, काळी असली तरी नाही का, आणखी कबरी बांडी असली तरी दूध पांढरं आहे. गायीच्या जीवनातील सारभूतता कशामध्ये आहे तर ती दुधामध्ये आहे. नामा म्हणे गाय दूध एक सार, तसं साधू निरंतर वर्ते तैसा, तसं साधूच्या जीवनातील सारभूतता त्यांच्या वर्तनामध्ये आहे.
म्हणून तुकोबारायांचा आणखी एक अभंग आपल्या नजरेसमोर आणतो मी. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वर्तन करणं साधूच्या जीवनातला महत्वाचा गुण आहे. तुकोबारायांचा आणखी एक दुसरा एक अभंग आहे. अर्भकाची साठी पंते हाती धरली पाटी, तैसी संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. एका कृतीप्रधान जीवन जगून समाजाच्या समोर आदर्श निर्माण करणं हे साधू संतांच्या जीवनातलं महत्वाचं कर्तव्य आहे. म्हणून नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. हे ज्ञानोबरायदी साधूंच्या संगतीमध्ये आमच्या अनुभवाला आलं. म्हणून साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आपल्या या श्री क्षेत्र संभर गावामध्ये सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. 508वं हे वर्ष आहे समाधी सोहळ्याचं. श्री स्वामीजी आनंद भारती महाराज यांच्या पुण्यस्मरणाचं हे वर्ष आहे. मला वाटतं आपल्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये बहुधा हा खूप जुना कार्यक्रम आहे. आपल्या परिसरातला खूप मोठा जुना कार्यक्रम आहे. कारण काही काही सप्ताहामध्ये आम्हाला शताब्दीचे योग येतात जाण्याचा, अमृत महोत्सव, कुठं सुवर्ण महोत्सव, नाही का. म्हणजे अशी परंपरा आहे. काही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, शतकोत्तर रौप्य महोत्सव. परंतु हा तब्बल म्हणजे 5 शतकोत्तर पंचशतकोत्तर अष्टवर्षीय हा कार्यक्रम आहे. 508 वर्ष या कार्यक्रमाला झालेली आहे. आणि त्याची जी दिव्य परंपरा आहे, मी मगाशी आलो तेव्हाच समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. जी एक प्रसन्नता आहे ती त्या ठिकाणी विशेष रूपाने जाणवली. कारण तिथल्या ज्या वेव्ज असतात, जे व्हायब्रेशन्स असतात, ते तिथली ताकद दाखवत असतात. तिथली शक्ती काय, तिथलं सामर्थ्य काय हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही. तिथं कळण्यासाठी माणसं संवेदनशील असावी लागतात, नाही का. ते मला विशेष रूपाने जाणवलं. आणि आता त्या स्थानावर असणारे विद्यमान मठाधिपती महादभारती गुरुजान भारती महाराजजी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांची अवस्था, त्यांचं वय, त्यांचा अनुभव एवढा मोठा आहे. परंतु ते सुद्धा कीर्तनामध्ये एवढे रममान झाले, हा त्यांच्या ठिकाणचा निश्चितच मोठेपणा आहे. त्याचप्रमाणे त्यांचे नंतरचे उत्तराधिकारी एकलव्य भारती महाराज, गुरु महत भारती, त्याचप्रमाणे श्री 1008 महंत स्वामी गंगानंद भारती महाराज आहेत. हे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आणि यांच्या आधिपत्याखाली चालू असला जो हा नामसप्ताहाचा कार्यक्रम आहे, जो भव्य दिव्य पद्धतीने चाललेला आहे. इथं येण्याचा खरा योग आला तो म्हणजे आपले सर्वांचे परिचित असणारे प्रदीप महाराज. ग्रामस्थांच्या वतीने, महाराजांच्या वतीने त्यांनी आजची सेवा आमच्याकडे दिली आणि इथं येण्याचा योग आला. खरं तर परभणीच्या जवळजवळही कुठं कुठं कार्यक्रम माझे झालेले आहेत. परंतु एवढं मोठं एक क्षेत्र कदाचित माझ्याकडून दुर्लक्षितच राहिले म्हणावं लागेल. आणि इथं आल्यानंतर आमची सर्व संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी आहे. विशेषतः गाण्यामध्ये आणि वादनामध्ये ज्यांचं प्रावीण्य आहे अशी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. मला वाटतं परभणी जिल्ह्यामध्ये तसं या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये. पण असं एवढी मोठी टाळकरी, एवढी मोठी फडासारखी परंपरा पाहिल्यानंतर आपण आळंदी पंढरपूरमध्ये कार्यक्रम करतो की काय असा भास निर्माण व्हावा असं वातावरण या ठिकाणी आहे. मला इथली माहिती मिळाली की 12ही महिने या ठिकाणी हरिपाठ चालू आहे या मठावर. मला असं वाटतं हे जे मठ आहेत, हे संस्थान आहेत, हे जे देवस्थान आहेत, हे परमार्थाचे खऱ्या अर्थाने केंद्र आहेत. परमार्थ जिवंत राहावा, परमार्थ टिकून राहावा, परमार्थामध्ये उत्कर्ष व्हावा, या भूमिका पार पाडण्याचे काम हे देवस्थानं करत असतात. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण त्याच्याकडे साक्षीपाने पाहिलं पाहिजे. आता आपण गावोगावी पाहतो लहान मुलं म्हणजे गोट्या खेळणं, टी व्ही पाहणं, मोबाईलवर गेम खेळणं, याच्यापेक्षा दुसरं काही सुधरत नाही आहे लोकांना. परंतु या वयामध्ये जर ही मुलं संप्रदायाशी जोडली गेली, सुसंस्काराकडे जोडली गेली, तर मला वाटतं ती मुलं पुढे चालून मोठी होतील न होतील हा भाग वेगळा आहे. परंतु ते बिघडणार तर नक्कीच नाही, हा मात्र प्लस पॉईंट त्याच्यातला. म्हणून इथं राबवण्यात येणारे जे कार्यक्रम आहेत ते निश्चितच प्रशंसनीय आहेत. मला असं समजलं की 12 महिने काकडाही या ठिकाणी चालू आहे. गाथापारायण 12 महिने 12 महिने गाथापारायण चालू आहे. वा वा वा. आणखी काय काय गुणवर्णन करावं. कदाचित नामदेव महाराज सारखे माझे शब्द कमी पडू नयेत वर्णन करण्यासाठी. एवढं जर परमार्थाचे कार्यक्रम या ठिकाणी चालू असतील तर निश्चितच मला असं वाटतं की गावाची प्रशंसा करावी, गावकऱ्यांना आणि विशेषतः आमच्या महाराज मंडळींना जेवढे काही धन्यवाद द्यावेत तेवढे या ठिकाणी थोडे आहेत.
आज इथं येण्याचा योग आला. यायला थोडासा विलंब झाला. नामदेव महाराजांचा हा भंग सेवेसाठी घेतला. उपलब्ध वेळेमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये जसं काही चिंतन मांडता आलं मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताचे चरणी समर्पित करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना. या ठिकाणी आमचं एक पुस्तक आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण पाहिलं, मला वाटतं कोरोनाच्या काळातच तुमचा पखवाद आणि ते सुरू झालं होतं इथं, नाही का? हा साधना हरिपाठ वगैरे. कोरोनाच्या काळामध्ये सर्व कीर्तन प्रवचन बंद होती. आम्ही आळंदीला ज्ञानोबरायांच्या चरणाशी स्थिर होतो. मग आता करायचं काय? मग त्या काळामध्ये माऊलींच्या हरिपाठावर इंग्रजीमध्ये आम्ही विस्तृत भाष्य केलं. म्हणजे ही त्या काळातली उपलब्धी आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथाला योगायोगाने चांगल्या लोकांचे अभिप्राय मिळाले. पंढरपूरच्या देवस्थानचे अध्यक्ष त्यांचा अभिप्राय आवश्यकर महाराजांचा. नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब त्यांचा अभिप्राय. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत जिथं आमचं शिक्षण झालं त्यांचा अभिप्राय. नंतर MITचे विश्व शांती गुरुकुल त्यांचा अभिप्राय. वारकरी शिक्षण संस्थेचा आहे आणि ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आळंदी असे मोजके 4-5 अभिप्राय आहेत. त्याच्यापुढे इंट्रोडक्शन आहे, म्हणजे ज्याला आपण प्रास्ताविक प्रस्तावना म्हणतो, 5-7 पानाची आहे, की ज्याच्यामध्ये हरिपाठ काय, हरिपाठाची भूमिका काय, हरिपाठ शब्दाचा अर्थ काय, हरिपाठाच्या तत्त्वज्ञानाचा ज्ञानोबरायांचा नेमका भाव काय, हे सर्व प्रस्तावनेमध्ये चर्चा केलेली आहे. आणि तिथून पुढे प्रत्येक अभंग असा वर मराठीमध्ये अभंग लिहिलेला आहे, त्याचं ट्रान्सलिटरेशन केलेलं आहे. ट्रान्सलिटरेशन शब्दाचा अर्थ लिप्यंतरण असा होतो. ज्यांना मराठी वाचताच येत नाही ते त्या आधाराने ते अभंग वाचू शकतात, देवाची द्वारी वगैरे वगैरे. आणि हे ट्रान्सलिटरेशन करताना संस्कृतच्या नियमाचं तंतोतंत पालन केल्यामुळं ह्रस्व दीर्घाची चूकसुद्धा कोणी काढणार नाही एवढी दक्षता घेतलेली आहे. आणि हे सर्व टायपिंग मीच केलं बरं का लॅपटॉपवर, ते काय दुसऱ्याकडून करून घेतलेलं नाही. त्याच्यानंतर खाली प्रत्येक चरणाचा संक्षिप्त अर्थ लिहिलेला आहे. एखाद्याला वाटलं की या चरणाचा नेमका अर्थ काय, तिथंच नेमका अर्थ पाहायला मिळेल. आणि त्याच्या पुढच्या पानावर त्याचं विस्तृत विवेचन केलेलं आहे. मग हे विवेचन करताना वेद, उपनिषद, भक्तिसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत, अमृतानुभव, नाही का, ज्ञानेश्वरी, चांगदेवोपासष्टी या ग्रंथाची समर्पक प्रमाण घेऊन त्याचं विवेचन केलेलं आहे. म्हणजे PhDचा शोध प्रबंध जसा असं प्रमाण संयुक्तिक साधार असतो तशा पद्धतीने याची रचना केलेली आहे. म्हणजे हे कोणाच्या तरी हरिपाठाचं भाषांतर केलेलं नाही आहे. ज्ञानोबरायांनी आमच्या बुद्धीमध्ये जे सिद्धांत प्रकाशित केले त्या सिद्धांताचा आविष्कार म्हणजे हा ग्रंथ आहे. तेव्हा हा ग्रंथ आपल्या संग्रही ठेवणं एक चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की आता खेड्यापाड्यामध्ये सुद्धा बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला शिकायला पाठवतात आपले पालक. ही मुलं जेव्हा मोठी होतील, जेव्हा जबाबदाऱ्या त्यांच्याकडे येतील, तेव्हा त्याही काळात वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय आहे हे त्यांना ज्ञात व्हावं. त्या दृष्टीने या पुस्तकाची उपयोगिता जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना मराठी येतच नाही अशी जे परभाषिक माणसं आहेत त्यांनासुद्धा वारकरी संप्रदाय काय आहे, त्याचं तत्त्वज्ञान काय आहे, या ग्रंथांच्या माध्यमातून त्याचं त्या ठिकाणी ज्ञान होऊ शकतं. म्हणून ही पुस्तकं सर्वांनी संग्रही ठेवावी अशी पुस्तकं आहेत. मी तर असं सांगतो, कोणीतरी मोठे अधिकारी जर कोणाच्या ओळखीचे असतील तर त्यांना ग्लासन हे सप्रेम भेट देण्यापेक्षा असे पुस्तकं भेट द्या. म्हणजे ते वारकरी संप्रदाय काय हे तर त्यातून ते समजून घेऊ शकतात. तेव्हा ज्यांना पुस्तक हवं असेल, कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी मिळेल. सर्वांच्या सहयोगाने संपन्न झालेली सेवा भगवंताचे चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर दुसरी एक सूचना आहे. आम्ही श्री क्षेत्र आळंदी येथे अकॅडमी ऑफ वारकरी एज्युकेशन या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि 7वी, 8वी, 9वी, 10वी या वयोगटातील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण इंग्रजीतून, हिंदीतून आणि मराठीतून देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचा हेतू हा आहे की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे, त्याचा प्रसार खूप मोठा झालेला आहे. किंबहुना महाराष्ट्रातली महासत्ता वारकरी संप्रदाय असं म्हटलं तरी कदाचित गैर ठरणार नाही. परंतु वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान इतर राज्यामध्ये, इतर देशामध्ये जाण्यासाठी आपला त्या भाषेतून प्रचारक, प्रसारक तयार करावे लागतील. या उद्देशाने आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे. तेव्हा ज्यांना कोणाला लाभ घ्यायचा असेल ते फेब्रुवारीपासून नाव नोंदणी करू शकतात. म्हणजे 6वी पास झालेली मुलं, म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी या वर्गातील विद्यार्थी, तिथं राहण्याची जेवढ्याची व्यवस्था आहे. इंग्लिश मिडियम आणि सेमी इंग्लिशच्या मुलांना आम्ही प्राधान्य देणारे आहोत. मराठी मीडियमचे जरी मुलं आम्हाला तसे चांगले वाटले
पात्र योग्य वाटले तर त्यांनाही प्रवेश मिळेल. विद्यार्थ्यांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था तिथं होईल. तिथल्या इंग्लिश मिडियम शाळेला त्यांना ॲडमिशन घेऊन दिलं जाईल आणि उर्वरित वेळेमध्ये हे संपूर्ण वाङ्मय त्यांना इंग्रजीतून हिंदीतून शिकवण्याचा उपक्रम आहे. तेव्हा ज्यांना विद्यार्थी पाठवायचे असतील त्या पुस्तकाच्या पाठीमागच्याच कव्हरवर त्या संस्थेची माहिती आणि नंबर दिलेला आहे. ज्यांना संपर्क करायचा असेल त्यांनी संपर्क करून नाव नोंदणी करावी. विठ्ठल जय जय विठ्ठल बोले विश्वब्रह्माचे केले राम राम पाय मस्तक ठेवले आरती जाणारा राघवे सागरा स्वामी सद्गुरु चरणी मस्तक ठेवले स्वामी सद्गुरु